चला सलामीची जोडी देखील मैदानात लवकर दाखल करायची आहे। ओपनिंग प्लेयर्स मैदानावरती पाहायला मिळतील। दोन मोठे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल होतील। जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसातली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एका बाजूने सोहेल धार पवार आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं तर संदीप पाटील पप्पू मैदानावरती पाहायला मिळणार आहे। अद्विक स्पोर्ट्स उरण या टीमने टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला आले प्रथम बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं तर वैशाली स्पोर्ट्स सोनारी जनपिढी या टीमने टॉस जिंकलाय आणि थेट जर का आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग करण्यासाठी अद्विक स्पोर्ट्स उरण टीमला। आणि या स्पर्धेमध्ये जर का पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत माली सर पाहायला मिळतील। आणि जर का आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या मॅच पर्यंत आणि जर का पाहिलं तर शेवटच्या मॅच पर्यंत देखील ते मैदानावरती जर का पाहिलं तर आपण सहकार्य करताना पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून बॉल पुरवण्याचं मैदानावरती काम केलं जातो आहे। आणि जर का आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेची मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून राखली जाते। जर का पाहिलं तर स्पर्धा उरणकरांच्या अभिमानाची उरणकरांच्या हक्काची स्पर्धा पाहायला मिळते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांत दादा तांडेल पाहायला मिळतील। तदनंतर जर का आपण पाहिलं तर प्रशांत माली सर पाहायला मिळतील। तदनंतर वैभव दादा कडू देखील पाहायला मिळतील आणि सर्व त्यांची टीम यावेळेस उरण प्रीमियर लीगचं आयोजन करताना पाहायला मिळाल्या। आणि जर का पाहिलं तर प्रशांत माली सरांनी घेतलेली मेहनत, तदनंतर जर का आपण पाहिलं तर वैभव दादा कडू यांनी घेतलेली मेहनत आणि जर का आपण पाहिलात तर सुशांत दादा तांडेल यांनी घेतलेली मेहनत आज मात्र या उरण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहता येऊन पोहोचली आहे। तब्बल या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहिलं तर 28 संघ पाहायला मिळतील आणि 28 संघांमधून कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरवण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण केलं जाईल। जर का आपण पाहिलं तर तब्बल या स्पर्धेमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स देखील पाहायला मिळतील। त्यांच्या माध्यमातून तब्बल 3,11,128 सबस्क्रायबर देखील त्यांचे कंप्लीट झालेत। आणि जर का आपण मॅच पाहत असाल तर नक्कीच आपला मराठी माणूस आगरी कोहली याला सबस्क्राइब करायला विसरू नका। 24 लाईव्ह इव्हेंट्स। चला मॅचला स्पीड अप करायचा आहे। सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळेल। स्ट्राइक एंड वरती निहार म्हात्रे आणि त्याला साथ देतोय बॅट्समन रितेश कोहली। जर का आपण पाहिलात तर ओपनिंग बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतो स्ट्राइक एंड वरती निहार म्हात्रे। जर का आपण पाहिलात तर तुषार स्पोर्ट मुलेकन टीमला तो बिलॉंग करत असतो आणि जर का पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून 20 बॉल मध्ये 41 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि तो मात्र सलामीसाठी आला। टीम मैदानावरती पाहायला मिळते अद्विक स्पोर्ट्स उरण। पहिला बॉल, यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय, झेलची संधी आहे। जर का आपण पाहिलं तर चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि या बॉलवरती एक धावेनं श्री गणेश ओपन झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा। अद्विक स्पोर्ट्स उरण हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय आणि जर का आपण पाहिलं तर पॉवर पिचचे षटक मैदानावरती पाहायला मिळेल। अगदी जर का आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतील। कौशिक देखील पाहायला मिळतो, त्याने देखील मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये पटकावला। आणि जर का आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे। त्यासाठी सर्व खेळाडू अगदी मैदानावरती 100% एफर्ट्स देण्याचं काम मैदानावरती करताना पाहायला मिळतील। एका बाजूने टीम मैदानावरती पाहायला मिळते अद्विक स्पोर्ट्स उरण टॉस गमावल्यानंतर प्रथम त्यांच्या वाट्याला फलंदाजी आल्या आणि ती फलंदाजी करत असताना मैदानावरती 2 बॅट्समन पाहायला मिळतात। यावेळचा हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला, त्याच्यावरती केला आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषा पार आणि या बॉलवरती आला बिग षटकार। अगदी जर का आपण पाहिलं तर कावू कॉर्नर रिजन मध्ये षटकार लगावला बॅट्समन मैदानावरती। यावेळेस जर का आपण पाहिलं तर रितेश कोहली पाहायला मिळतो। अगदी जर का पाहिलं तर बिग हिट पाहायला मिळाला आणि या बिग हिटच्या साह्यानं 2 बॉलवरती 7 धावा खर्च केला गोलंदाज कौशिक पाटील पाहायला मिळतोय। जर का पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर घर बसल्या आनंद घेऊ शकताय या स्पर्धेच्या माध्यमातून। जर का पाहिलात तर मैदानावरती उरण प्रीमियर लीग उरणकरांच्या हक्काची उरणकरांच्या अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते, ज्यामध्ये जर का पाहिलं तर अंतिमची मॅच तुमच्या भेटीस आली आहे। वैशाली स्पोर्ट्स सोनारी जनपिढी या टीमचं प्रतिनिधित्व करतोय संदीप पाटील पप्पू। जर का पाहिलं तर पप्पू देखील छोटं नाव नाही आहे, टेनिस क्रिकेटला त्यानं आपल्या नावाची वेगळी दर्जा निर्माण केली आहे। तो संदीप पाटील मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने सोहेल
थार पवार या टीमचं प्रतिनिधित्व करतो. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय, झेल टिपलाय, पहिला विकेट मैदानावरून. बॅक टू द डगआउट. आयोजन, नियोजन, संयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि जर का पाहिलं तर पहिली विकेट मैदानामधून बाद झाली आहे. बॅटिंग करणारी टीम अद्विक स्पोर्ट्स उरण. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकार कोहली पाहायला मिळतो. ओमकार कोहली आला इनॅट नंबर 3 वरती, जो जर का आपण पाहिलं तर दादरपाडा टीमला बिलॉंग करत असतो. तो आज यावेळी मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती आलाय. नॉन स्ट्रायकर वरती जर का आपण पाहिलं तर निहार म्हात्रे पाहायला मिळतो. एक धावसंख्येवरती खेळतोय, ज्याला पहिल्या बॉल वरती अगदी जर का आपण पाहिलं तर जीवनदान मैदानावरती पाहायला मिळाला. त्या जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत घेतला जाईल पाहूयात. निहार म्हात्रे नॉन स्ट्रायकर वरती पाहायला मिळाला. यावेळचा बॉल जर का पाहिलं तर हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटची शक्यता आहे. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र जरूर काम तमाम देखील झाला असता, परंतु तसं काय घडत नाही. यावेळच्या बॉल वरती एक धावसंख्या पाहायला मिळेल आणि एका धावेने स्कोर कार्ड वरती 8 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं P1चं पाहायला मिळतं. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर का पाहिलं तर ज्या P1च्या आणि P2च्या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 25 ते 30 धावा उभाराव्या लागतील. जर का पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला जास्ती धावसंख्येपर्यंत मजल मारता आली तर शेवटच्या 3 षटकांपर्यंत जर का आपण पाहिलं तर तुम्हाला 50 धावा देखील भरपूर होऊ शकतात. जर का पाहिलं तर गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज कुशल पाटील पाहायला मिळतोय. कौशल पाटील पाहायला मिळतोय. कौशिक पाटील पाहायला मिळतील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळचा बॉल देखील तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थेट यष्टिरक्षक संदीप पाटील यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि या बॉल वरती डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या साहाय्यानं 5 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला. एक गडी बाद झालाय आणि धाव फलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिला तर नशिबाची साथ पाहायला मिळाल्या. बॅटिंग करणारी टीम मैदानावरती पाहायला मिळते. अद्विक स्पोर्ट्स उरण टीमला या बॉलवरती धावा मिळतील 4-4-4. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. पाहताय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4 त्यावरती आहे. आम्हाला सर्व उरणकरांना गर्व. आपण पाहता 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं, आमच्या समालोचन कमिटीच्या वतीनं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र आपण पाहता पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा. जर का आपण पाहिलं तर मैदानावरती 12 धावा पाहायला मिळाल्या. 12 धाव्याच्या साह्यानं आपण पाहता टीम अद्विक स्पोर्ट्स उरण खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर कॉट बिहाइंड ची विकेट पाहायला मिळाली आहे. मैदानावरून दुसरा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओमकार कोहली बॅक टू डगआउट. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतो इनॅट नंबर 4 वरती प्रतीक ठाकूर, ज्या बॅट्समन दुसऱ्या मॅच मध्ये अगदी मैदानावरती धुमाकूल घातला होता.
अगदी जर का पाल त्याच्या बँडमधून षटकार चौकारांचा पाऊस आणि पाऊस मैदानावरती पडला होता, तोच मात्र यावेळेस अद्विक स्पोर्ट्स उरण टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. प्रतीक ठाकूर इनाट नंबर 4 वरती त्याला टीम कॅप्टनना जबाबदारी दिला त्याच्यावरती. आणि जर का पाहिलं तर 2 गडी आतापर्यंत बाद झालेत 12 धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाला बॉलर मैदानावरती धनेश कामोडकर. जर का आपण पाहिलं तर मोठी जी टीमला बिलॉंग करत असतात आणि ते यावेळेस जर का आपण मैदानावरती पाहिलात तर मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी संदीप पाडे पप्पू यांना जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली आहे. यावेळच्या बॉलवरती अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. चला पंच, आपण 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे पाहुण्यांची. आणि खर तर सन्मान्य अतिथींचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सन्माननीय आदरणीय कार्यतत्पर कार्यकुशल आणि कार्यनिष्ठ महेंद्र शेठ घरत साहेबांचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्या मध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जनतेचे नेते, जनसामान्यांचे नेते आणि अर्थातच महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, उल्वे नोट परिसर म्हणा, पनवेल परिसर म्हणा, रायगड परिसर म्हणा, खरं तर कामगारांच्या नेत्यांचा बुलंद आवाज आणि अर्थातच अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर जनतेचे अनेक प्रश्न आणि त्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे हे व्यक्तिमत्व, आज आपण त्यांचं सहर्ष मनस्वी स्वागत करूया. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेबांचं आपण करतोय उरण प्रीमियर लीग च्या माध्यमातून सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, वेलकम, वॉर्म हार्टेड. आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, आज राजकीय क्षेत्रामधील अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांचं आपण करतोय सुस्वागतम, सहर्ष असं स्वागत. आणि खरे पाहता अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय प्रशांत माळी सरांचे हे खरं तर कॉलेज जीवनामधील त्यांचे सोबती आहेत. आज महेंद्र शेठ घरत साहेबांचं करत हे मित्र प्रेम आज आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा आपण खरं तर पुन्हा एकदा आभार आणि कौतुक सुद्धा व्यक्त करूया. स्पर्धा सुरू आहे, मॅच सुरू आहे आणि व्यासपीठावर पाहुण्यांचं विशेष इथे मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनेक बेरोजगार युवकांना नेहमी ज्यांनी खरं तर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मात्र जनरेट केलेत, असे अर्थातच आपण जो मगाशी उल्लेख केला, जनतेचे नेते आणि जनसामान्याचे नेते आणि अनेक यावेळेला आपण क्रिकेटवर थोडंसं फोकस करताना आपल्याला पाहायला मिळेल येईल चौकार, जिथे आपण पाहताय क्रिकेटच्या स्पर्धा आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती. आणि व्यासपीठावर खरं तर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचला मात्र रंग येत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल सरस सोडून दे, पंच डिक्लेअर करतील हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे 18 या आकड्यावर. त्याचबरोबर किरीटजी पाटील कामगार नेते आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेटच्या प्रतिम असे खेळाडू आणि त्याचबरोबर आमचे राजेंद्र दादा भगत काँग्रेस युवक नेते आणि नेहमी जेव्हा मात्र साहेब ज्या खर तर क्रिकेटच्या स्पर्धांना म्हणा ज्या कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती विजिट असते तेव्हा त्यांच्या समवेत राजेंद्रजी भगत काँग्रेस युवक नेते हे मात्र नेहमी आम्हाला पाहायला मिळतात. ते फार चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून खरं तर उरण चिरनेर परिसरामध्ये खरं तर क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा ते भरवत असतात. यावेळेला आपण जरूर पाहता रिव्ह्यू घेतलाय टेक्निकल टीमचा सपोर्टनं, मी म्हणेन तृतीय पंच लगेचच जातील आणि शहानिशा करतील, पडताळणी करतील आणि त्यानंतर एक फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. आपण पाहताय उरण प्रीमियर लीग उरणच्या आणि हा व्हाईट बॉल आहे. चला आणि रिव्ह्यू युटिलाइज झालाय. अनेक युवकांचे प्रेरणास्थान असणारे महेंद्र शेठ घरत या मॅचला मात्र नक्कीच साहेब एन्जॉय करतायत. एज लागला बॉल, देयर इज अ चान्स अँड अ चान्स इज टेकन. Another wicket down. It's a big moment in the match. Nihar Mhatre back to dugout.
राहता नेहमी आम्ही पाहतोय, अनुभवतो सुद्धा. आम्ही खर तर बोलून नाही तर करून दाखवतो असे कार्यतत्पर, कार्यकुशल आणि मी म्हणेन या स्पर्धेला मात्र कार्यनिष्ठ अशा व्यक्तिमत्वाची खर तर इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं खर तर साहेबांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय सुशांत दादा तांडेल, त्याचबरोबर वैभव दादा कडू आणि स्पर्धेमध्ये खर तर ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला पाहायला मिळते ते प्रशांत माली सर यांच्या संयुक्त हस्ते आपण साहेबांचा सन्मान करणार आहोत. आम्ही या व्यासपीठावर उपस्थित सर्वच आमच्या खरं तर ऑर्गनाइज कमिटी मेंबर्सना विनंती करू की एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरानं सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरानं आपण त्यांचा सन्मान करूया. पुष्पगुच्छ, माईची ही शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन हा खरं तर सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. आणि खरं तर त्यांच्या शालेय आणि कॉलेज जीवनामध्ये साहेब फार छान चांगले क्रिकेटर सुद्धा होते आणि आज तोच पेहराव अगदी आपल्याला ठळक अक्षरात सांगता येईल. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत जनतेचे नेते, जनसामान्याचे नेते, कामगार आणि खर तर नेत्यांचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळतीये. आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो असे ठणकावून सांगणारे महेंद्र शेठ घरत साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतो. या फ्रेम मध्ये प्रशांत माली सर आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेचे प्रणेते वैभवजी कडू आणि सुशांतजी तांडेल साहेब आपल्याला पाहायला मिळतील. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्या मध्ये आपण पुन्हा एकदा साहेबांचं सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आणि अशी माहिती आम्हाला मिळतीये की 40+ कॅटेगरी या खेळाचे खरं तर उलवे नोड या परिसरामधील मात्र ते कॅप्टन सुद्धा आहेत. त्यांचं आपण पुन्हा एकदा कौतुक करूया. आणि त्यानंतर आम्ही एक सन्मान घेतोय लेदर क्रिकेटर आणि सिनियर खेळाडू कामगार नेते सन्माननीय किरीटजी पाटील सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करूया. किरीटजी पाटील सरांकडे पाहिलं तर प्रचंड ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आणि लेदर क्रिकेट ज्यांनी फार छान खेळलंय, एक कालखंड ज्यांनी गाजवला. हा व्हाईट बॉल आहे. टेनिस क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, ज्यांना अक्षरशः गाजवलं असे लेजेंड क्रिकेटर किरीट पाटील सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. आमचे सर्व खरं तर आयोजन कमिटी, मुख्य या स्पर्धेचे प्रणेते सुशांत दादा तांडेल आणि वैभव दादा कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. आणि त्यानंतर रोटरी स्पर्धा जी आपण पाहिली त्या स्पर्धेचे खर तर मी म्हणेन विजेते सुद्धा ते ठरले होते आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन सुद्धा त्यांना मिळालं असे किरीटजी पाटील सरांचा सन्मान आपण केलाय. त्यानंतर आम्ही एक सन्मान घेतोय काँग्रेस युवक नेते राजेंद्रजी भगत सरांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावर करतोय. आम्ही विनंती करू राजेंद्र सरांना की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमच्या समेत खरं तर आम्हाला नेहमी ते दिशादर्शक ठरलेत. चिरनेर इथे मात्र काही स्पर्धा आपण पाहत असतो, त्या स्पर्धेमध्ये विशेष मुख्य आयोजकाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहत आलोय आणि अगदीच त्यांचा आपण या व्यासपीठावर मात्र विशेष सन्मान करतोय. त्यानंतर आपण जसं मात्र नक्कीच 1.5 षटकाचा खेळ झाला, रणसंख्या झाली ती 21 आणि नक्कीच आम्हा सर्वच युवकांना प्रेरणास्थानी असणारे महेंद्र शेठ घरत साहेबांना आम्ही खरं तर विनंती करणार आहोत की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर वेळात वेळ काढून आलात. सर साहेबांना मी विनंती करू की आपण खरं तर आमच्या सर्व युवकांना प्रेरणास्थानी असणारे महेंद्र शेठ घरत साहेबांना विनंती करू की आपण आमच्या स्पर्धेला आणि आमच्या खेळाडूंना मात्र शुभेच्छा द्याव्या. त्या स्पर्धेचे प्रणेते त्यांची जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याची मेहनत आणि 28 संघांचा समावेश असलेली मोठी स्पर्धा, उरणच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग अतिशय सुंदर असं आयोजन. पहिल्यांदा आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असं विकेट बनवलंय, मैदान बनवलंय आणि तिथल्या ज्या अडचणी होत्या त्या काढलेल्या आहेत. वाटते पोल बाहेर नेत मैदान मोठं केलंय. मैदानातून शिडकोच्या माध्यमातून सुटायचं राहिलेलं आहे. कारण पाठीमागे इथं मी ग्रामस्थ माझ्याकडे आले होते तेव्हा आम्ही शिडकोचे सर्व मुख्य अधिकारी यांना घेऊन आलो होतो का मैदानं सुटली पाहिजेत. आमच्या भागात ती बरीचशी सोडलीत. मी आता शेलगर, गव्हाण, कोपर, उलवे, उलव्यामध्ये मोरावे असेल, भावनोंगरे असेल,
तुमचं आता मॅनग्रोव्हमध्ये असल्यामुळे ते सुटल्यात जमा आहे, तर मैदानं वाचवायची याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे, नाही तर पुढची भावी पिढी आपल्याला काय माफ करणार नाही. पुढाऱ्यांचे सगळ्यांचेच फोटो येत आहेत, सगळ्यांनी राजकीय चपला बाहेर काढून सिडकोच्या बरोबर संघर्ष केला पाहिजे. 2 मोठे स्पोर्ट्स स्टेडियम आपण कर्नाला आणि रामशेठ ठाकूर हे निर्माण केले, म्हणजे पैसे भरून आपण प्लॉट्स घेतले, तिथं रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण गोरगरिबांनी कुठं खेळायचं, आपल्या हक्काची मैदानं होती ती सिडकोने सर्व गिलंकृत केली आणि आपल्याला लढावं लागते का आम्हाला आमची मैदानं द्या. आता जे एअरपोर्टचे बाधित सर्व गावं आहेत त्यांना मैदानं नाही आहेत. तरगर, उलवा, परवा मी शिरसाट चेअरमनना भेटलो, गावावर त्यांच्या प्रत्येक गावात मैदान होता, आज सगळ्यांना म्हणतो एखादं मैदान द्या. गुरुचरणची हजारो एकर जमीन सिडकोने हडप केली, त्याचे 12.5% प्लॉट नाही, त्याचा मोबदला मिळाला नाही आणि मात्र मैदानं आहेत ते हडप केलीत आणि आपल्याला जमीन देताना ते अडचण निर्माण करतात. घरांचा प्रश्न आहे, नोटीस सुरू आहेत, अनेक प्रश्न आहेत. पण आता उरण मतदारसंघ 130-140 कोटीला चाललाय, तर बोलायला पण आम्हाला आता शरम वाटते. तुम्हाला म्हणजे एकच पुढारी आहे का, मी ओपन बोलतो, 2,000 दिले, 2,500 दिले, 3,000 दिले, असा रेट उरणमध्ये चाललाय आणि मतं कुठं जातात काय माहित नाही. तुम्हाला आपले मूळ प्रश्न जे आहेत त्याच्यावर लढायचा कोणी. दिबी पाटील साहेब गेल्यानंतर ज्यांचं नाव 16-17 एप्रिलला मला वाटतं एअरपोर्टला लागेल, यात आता काय वाद वाटत नाही. 17 एप्रिलला ओपनिंग आहे एअरपोर्टचा आणि जी सर्वांची मागणी होती आपली आगरी, कोली, कराडी समाजाची का एअरपोर्टला दिबी पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच 12.5% 22% एवढा मोबदला भारतामध्ये सर्वात जास्त मोबदला आपल्या इथं मिळाला, म्हणून आपल्याकडे खऱ्या अर्थानं भरभराट आली. पण ते करत असताना नागरी सुविधा वर 5% सिडकोने टर्नओव्हरच्या संपवायला पाहिजे, ते संपवलं नाही, याचा जाब कोण विचारताना दिसत नाही. आणि म्हणून मैदानं जी आपली होती, होलीचा महा होता, इतर ज्या जागा होत्या ते मिळवण्यासाठी संघर्ष आहे. संघर्ष अजून संपलेला नाही, पण तो जर मिळवायचा असेल तर आपल्याला सुद्धा योग्य ठिकाणी मतदान केलं पाहिजे, योग्य लोकप्रतिनिधी निवडली पाहिजेत. पुन्हा 2,000 आले का 2,500 आले का 3,000 आले अशी जर जनता वाहून गेली तर हे दिबी पाटील साहेबांना अभिप्रेत नव्हतं. आणि म्हणून स्वतःसाठी काय न करता आयुष्यभर लोकांसाठी ज्यांनी काम केलं म्हणून त्यांचं नाव अजरामर झालं, किंवा त्यांचं नाव आज एअरपोर्टला जनतेच्या मागणीनुसार लागणार आहे. पण ते त्यांची जी स्वप्न आहेत का प्रत्येक गावाला मैदानं, नागरी सुविधा प्रत्येक गावात झाल्या पाहिजे, याच्यासाठी सिडकोने खर्च केला पाहिजेत, या गोष्टी पण पूर्ण केल्या पाहिजेत. आपण खेळताय, तुमची काय जबाबदारी नाही, तुम्हाला खेळायचं आहे, पण तुम्हाला खेळण्यासाठी मैदानं निर्माण करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कटिबद्ध होऊन लढलं पाहिजे, हेच याच्यामध्ये अपेक्षित आहे. मी माझ्या भागात केली, मी आमदार नाही, खासदार नाही, अनेक लोक आमदार झाले, खासदार झाले, पण त्याच्यापैकी एकाने पण सगळ्यांची मुद्दाम मी जाहीर भाषणात किंवा टीव्हीवर जाहीर सांगतो. बरं, आमच्या 2 वेळेला खासदार झाले, वेग पाटील 4 वेळेला आमदार झाले, प्रशांत 4 वेळेला आमदार झाला, महेश बल्ले आता 2 वेळेला आमदार आहेत, मनोहर भुरे एकदा आमदार झाले, अनेक आमदार झाले, खासदार झाले, बारणे साहेब म्हणून त्या हॅट्रिक झाली त्यांची. पण एकानाही एकही गावाला मैदान अजून दिलं नाही. द्रोणागिरी मला वाटते घरात भांडत असतोय साठी आम्हाला द्या, त्यांचा महोत्सव अतिशय चांगला होतो, अनेक मंत्री आले पण त्यांना सुद्धा ते मिळालं नाही. तर त्याच्यासाठी एकदा हे सगळ्या स्पर्धा संपल्या का पावसाळी एकत्र या, एखादा मोर्चा काढू न, कुठेतरी मैदानं मिळाली पाहिजे, हे महत्वाचं काम आहे. नाहीतर भावी पिढीला खेळण्यासाठी फक्त कॉन्क्रीटची जंगलं राहतील. तुमच्या हक्काच्या जमिनी आहेत त्याच्यासाठी लढलं पाहिजे आणि प्रकल्प असताना एकत्र येऊन लढावं. अतिशय सुंदर स्पर्धांचं आयोजन, अतिशय सुरक्षेचं असे मॅच चालले. खरं तर भाषण करण्याचा वेळ नाही, पण मला हे वारंवार आठवण करून द्यावं लागते का मी मिळवून दिलंय, आम्ही करून दाखवतो. मी 40+ कॅप्टन आहे. माझ्या संघामध्ये तुम्ही जर का अर्ली क्रिकेटमधली सगळी जी चिंचपाड्यापासून आहेत ती 70-80 आहेत. माझ्या सिनियर क्रिकेट क्लबमध्ये 60 जण आहेत. 130 ते 150 टी-शर्ट दरवर्षी द्यावे लागतात मला आणि शनिवार रविवार जाऊन मी मॅचेस खेळतो. कारण हेल्थ चांगली असली पाहिजे, ट्रेकिंग केली पाहिजे. हेच खरे आपला आरोग्य, हीच खरी आपली संपदा, तोच पैसा आहे. आरोग्य उत्तम नसेल तर काय होत नाही. म्हणून आपण युवक याच्यासाठी प्रयत्न करताय, आपलं आयोजन करतात एवढी वर्ष, त्याचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि आरोग्य महत्वाचं आहे, पैसा महत्वाचा नाही, पैसा बरोबर येत नाही. आरोग्य उत्तम नसेल तर किती पैसा असला तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी आपण खेळलं पाहिजे. आणि म्हणून माझा परिपाठ आहे की संडेला जाऊन 2 तरी मॅचेस क्रिकेटच्या खेळतो. ऑगस्टमध्ये ट्रेक करतो, जिथे तो वेळ मिळेल तिथे आम्ही ट्रेकला जात असतो. कारण आरोग्यासाठी आपण जपलं पाहिजे. रोज 1.5 तास व्यायाम केला पाहिजे. बाकी पुढाऱ्यांना भाषणं देणं हाच आमचा काम आहे, दिवसभर नोकऱ्या देणं हा आमचा काम आहे. ते आमच्या जबाबदारी आहे. मी लढत नाही, जाहीर केलंय 14ला, कारण निवडणूक लढणार नाही. लोकांना 500 दे, 1000 दे, 2000 दे, 3000 दे,
मत पैसे देऊन जनसेवा करण्यापेक्षा फुकट जनसेवेला बसलोय. जे माझ्याकडे येतात क्रिकेटसाठी, जे हरनाम सप्ताहासाठी येतात, मंदिरासाठी येतात, ज्या आजारी असतील त्यांना मदत करण्यासाठी बसलोय. आणि ते दिबी पाटलांचं वाक्य का मग जनतेच्या सेवेसाठी असलं पाहिजे, परंतु सिडकोच्या विरोधात लढून आपल्याला या गोष्टी मिळवल्या पाहिजेत. हे मैदान कसं सुटेल याच्यासाठी लढा उभारा, त्याच्यामध्ये निश्चितपणे पाठीशी राहून त्याच्यामध्ये आपण मार्ग काढू एवढंच सांगतो आणि थांबतो. आणि खूप सुंदर आयोजन केल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच, मनापासून आभार. फार छान तर मार्मिक असं मात्र नक्कीच संभाषण, हा कन्व्हर्सेशन, हा संवाद साहेबांनी केला. अर्थातच काही गोष्टी मात्र नक्कीच आपल्यालाही मी म्हणेन सिरियस घ्याव्या लागतील. असे काहीसं भाष्यही आपल्याला पाहायला मिळालं जिथे मात्र ही कालाची गरजही आहे असं मात्र खरं तर मी म्हणेन हा संवाद महेंद्र शेठ घरत साहेबांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू. आणि महेंद्र शेठ घरत साहेबांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र नक्कीच आर्थिक मदत सुद्धा लाभली आहे, त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया पुन्हा एकदा. खरं तर आज ते मात्र नक्कीच या स्पर्धेतून मात्र निरोप घेत आहेत आणि मॅच वर फोकस करत असताना आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया, रसिक प्रेक्षक वेट करतायत. रणसंख्या झाली आहे ते आतापर्यंत 42 आणि ऐकूया यासिन मर्चंट सरांचा हा हिंदी या भाषेचा अतिशय गोड असा हा आवाज. धन्यवाद नितेश जी आणि धन्यवाद शंतनू. आमचे गुणलेखक सन्माननीय मंथन यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांनी अगदी अप्रतिम स्टेटमेंट केले. याच दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत उंच, परंतु त्या स्टेटमेंट बद्दल आपण इथे बोलणार आहोत थोडा वेळ, कारण अप्रतिम त्यांचं स्टेटमेंट होतं. कारण त्यांनी 2-3 गोष्टींचा उल्लेख केला, त्या फार महत्त्वाच्या होत्या. त्या म्हणजे की स्वास्थ्य, अर्थात आपली शरीरयष्टी किंवा स्वास्थ्य जर असेल तरच काही जीवनाला अर्थ आहे, पैसा असून चालत नाही. हे एक महत्त्वाचं त्यांचं स्टेटमेंट. आणि त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं एक स्टेटमेंट केलं की सर्व राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून आपण एकत्र जमा झालं पाहिजे, पावसाळ्यामध्ये काहीतरी मोर्चा करूया. आणि मी सुद्धा इथे अगदी पण करतोय की त्यांनी जर मोर्चा काढला तर मी सुद्धा नक्कीच त्या मोर्चामध्ये सामील होईल. कारण मित्रांनो, येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं गरज आहे ती मैदानांची. तो चलिए दोस्तों, अब यहाँ पे मैदान पर ध्यान रखेंगे. मैं यासिन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहले बल्लेबाजी करते हुए अब तक 4 बल्लेबाज उन्होंने गंवाए हैं. अद्विक स्पोर्ट्स उरन यहां पे बल्लेबाजी कर रही है, जबकि गेंदबाजी करने वाली टीम वैशाली स्पोर्ट्स सोनारी. 3.3 ओवर का यहां पे खेल अब तक खत्म हो चुका है. नरेश और उनके साथी बल्लेबाज प्रतीक बल्लेबाजी कर रहे हैं. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है अलंकार घरत. राइट आर्म ओवर द विकेट. अलंकार की ये हाफ ट्रैकर गेंद थी मगर परख नहीं पाए थे, ताकत का इस्तेमाल किया था, मिस टाइम कर गए. देखिए, ताकत और टाइमिंग का यहाँ पे मेल होना बेहद जरूरी होता है. यही क्रिकेट का सौंदर्य है, यही उसकी खासियत है, यही वो खूबसूरती है. यहाँ पे मिस कर गए. इस गेंद के ऊपर कम से कम 4 या 6 रन प्राप्त कर सकते थे. इसमें तब बैकफुट पर जाकर उसे पंच तो किया है मगर फील्डर को ढूंढ लिया है कि आप ढूंढने में कामयाबी नहीं, और इसी वजह से मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा. 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर. यहां से जो उनकी गाड़ी 3rd गियर में चल रही है उसे टॉप में डालना होगा. बहुत जरूरी है कि यहां पे 5 ओवर में कम से कम 60 का आंकड़ा छू ले. इसके बाद मात्र 1 ही ओवर आएगा, यानी मात्र 7 गेंदें कुल मिला के यहां पे बची है. 7 गेंदों में अब तक आपको और 20 से 25 रन जोड़ने होंगे, तब जाके एक मजेदार मैच, रोमांचकारी मैच हमें देखने को मिलेगा. उसी की कोशिश स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज बाएं हाथ के प्रतीक. जी हाँ, इसमें दबा हवा के रास्ते से खेला है जरूर. नो मैंस लैंड में गेंद जाने की को. ओ, ये क्या हुआ है? अब यहां पे देखना होगा कि यह कैच मुकम्मल हुआ है या नहीं. दोनों भी अंपायर थोड़े से सोच में डूबे हुए हैं, एक दूसरे के करीब आते हुए दिखाई दे रहे हैं, सलाह और मशवरा करेंगे.
डिस्कस करेंगे, उसके बाद फैसला आएगा। जी हाँ, ऑन फील्ड अंपायर गए हैं टीवी अंपायर के पास। अब हमारे टीवी अंपायर का फैसला करेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। देखिए आपके स्क्रीन पर हमारे कैमरामैन जरूर बताएंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। हम यहाँ पे साफ देख सकते हैं, मगर इसी बीच याद दिलाना चाहूंगा 43 रन स्कोर कार्ड पर। रन 4 विकेटों के नुकसान पर नरेश वाघे और प्रतीक ठाकुर बल्लेबाजी कर रहे हैं। जी हां, नॉट आउट करार दिया है तीसरे अंपायर ने। ऍक्शन पूर्ण नाही झाले, ऍक्शन पूर्ण नाही झाले। हॅलो, ऍक्शन पूर्ण झाली नाही। बॉल रिसीव्ह केल्यानंतर तुमची ऍक्शन पूर्ण व्हायला पाहिजे, तुम्ही स्टेडी व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर असा रूल आहे। यहाँ पे कैच मुकम्मल नहीं हुआ है और इसी वजह से बाल बच गए हैं बल्लेबाज। 4 ओवर की समाप्ति। जी हाँ, प्रतीक को जीवन दान यहाँ पे मिला है। 4 ओवर में 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में तकरीबन 11.25 की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर हमें यहाँ पे 55-56 नजर आता हुआ, मगर क्या ये काफी हो सकता है? क्योंकि लास्ट मैच में जिस तरह से पप्पू सोनारी ने बल्लेबाजी की थी, शायद उन्हें 90 रन भी कम पड़ते। इतनी कमाल की बल्लेबाजी, इतने शानदार फ्लो में वो बल्लेबाजी कर रहे थे कि देखते ही बनता था। अब यहाँ पे अंतिम ओवर लेके आए हैं नए गेंदबाज। संदीप पाटिल खुद आए हैं, अर्थात पप्पू सोनारी। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज नरेश वाघे। एक रन बनाकर खेल रहे हैं, जबकि प्रतीक ने 4 रन अपने टीम के लिए जोड़े। राइट आर्म राउंड द विकेट। जी हां, इस मरतबा ये देखिए कुछ कटाक्ष जरूर डाला है अंपायर जी के ऊपर, कुछ इशारा तो किया है बल्लेबाज ने, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं है। बिंदी गेंद के साथ यहाँ पे की है शुरुआत पप्पू सोनारी ने। जब हाथ में गेंद होती है तो गेंद से प्रभावित करते हैं, जब बल्ला हाथ में होता है तो बल्ले से करामात करते हैं। आहा, मैदान में किसी भी तरह का नहीं चलता लॉजिक, बस यहाँ पे चलता है पप्पू का मैजिक। कमाल का ये खिलाड़ी है पप्पू सोनारी विद गोल्डन आर्म। मैं कहूंगा क्या लाजवाब उनका आज परफॉर्मेंस रहा है, और इस खिलाड़ी को बड़ी बड़ी टूर्नामेंट में एज आइकॉन के रूप में क्यों दावत दी जाती है, उसका उदाहरण पेश किया है उन्होंने। मगर इसी बीच स्लोवर वन गेंद करने की कोशिश की, उसमें फंस गए। बल्लेबाज ने उसका फायदा उठाया, गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग की जानिब। 1 बाउंस 4 रन। देखा होगा कि किस तरह से उन्होंने गेंद के ऊपर उंगलियां फेरी थी। देखिए आपके स्क्रीन पर क्या कमाल का यहाँ पे कैमरा वर्क 24 लाइव इवेंट्स की जानिब से। मगर बल्लेबाज भी चौकन्ने थे, बल्लेबाज ने क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उसे खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में। 4 रन वसूल किए हैं और यहाँ पे रनों की सख्त जरूरत है बल्लेबाजी करने वाली टीम को, क्योंकि अंतिम ओवर प्रगति पर उनके पास बहुत सारे विकेट अभी भी शेष है। 49 रन स्कोर कार्ड पर। पहली 2 गेंदें बिंदी करने के बाद तीसरी गेंद के ऊपर स्लोवर वन करते हुए बल्लेबाजों को प्रभावित करना चाहते थे पप्पू सोनारी। गेंद टप्पा खाने के बाद कट भी हुई थी और बाउंस भी मिला था, मगर बल्लेबाज की मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा, शानदार उनके बल्ले से आता हुआ ये चौका। आहा, ये देखिए, ये कलात्मकता, ये नजाकत तो देखिए। सही मायनों में इस खिलाड़ी ने
इतना प्रभावित किया है कि तारीफ तो उनकी बनती है। काबिल तारीफ गेंदबाजी, काबिल तारीफ बल्लेबाजी, हर वक्त उन्होंने अपनी टीम के लिए जो योगदान दिया है लाजवाब रहा। फिर से एक बार कमबैक करते हुए पप्पू सोनारी, जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था परफेक्ट यॉर्कर, उसे खोद कर खेला था कवर के क्षेत्र में। इस एक रन के साथ 50 पूरे हो चुके हैं, आधा शतक बोर्ड पर बल्लेबाजी करने वाली टीम का। मगर इस ओवर की अर्थात अंतिम ओवर जारी है और मात्र एक गेंद शेष, मगर ये 50 रन काफी नहीं होंगे, जो जिसके बारे में बार बार यहाँ पे मैं बता रहा हूं कि आपको कम से कम 60 रन चाहिए थे। मगर अंतिम गेंद के ऊपर छक्का अगर आता है तो सम्मान पूर्वक स्कोर यहाँ पे खड़ा हो सकता है, फाइटिंग स्कोर जिसे कहा जाएगा, और छक्का लगाने की जरूरत है। क्या यहाँ पे छक्का आएगा? जी नहीं। फिर से एक बार फुलर लेंथ यॉर्क करने का प्रयास किया था, लोअर फुल टॉस गेंद जो कि बहुत ही घातक होती है, दूसरा रन चुराने की कोशिश में चूक गए और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। मगर इसी बीच देखिए पहले सत्र का खेल हो गया है खत्म और रनों की संख्या स्कोर कार्ड पर 50, 4 विकेटों के नुकसान पर। और जीतने के लिए, जी हाँ, इस एक रन को पकड़ते हुए 51 रन हो चुके हैं और जीतने के लिए 52 रनों की जरूरत। 5 ओवर का यह मुकाबला, 52 रन जीतने के लिए, यानी हर ओवर में 10.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि पहली नजर में तो बहुत ही आसान नजर आता है। मगर दोस्तों, क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता, कुछ भी मुश्किल नहीं होता। जैसे मैंने ऑस्ट्रेलिया और उसी के साथ दक्षिण अफ्रीका के खिलाफ जो मैच हुआ था उसकी याद दिलाई थी कि 434 के बदले में, उसके मुकाबले में उन्होंने 438 रनों का जवाब दिया था। मगर उसी के साथ साथ आपको याद करना होगा 1983 का ये वर्ल्ड कप, जहां पे भारतीय टीम ने मात्र 183 का जो सवाल डाला था, वहां पे 183 रन वेस्ट इंडीज को बनाने नहीं दिए थे। तो यहाँ पे अब गेंदबाजों को करामात करनी होगी, बल्लेबाजों को रोकना होगा और इस मैच को अगर जीतना है तो ज्यादा से ज्यादा जल्द से जल्द यहाँ पे विकेट चटकाने होंगे। 52 रनों की जरूरत। तो दोस्तों मित्रांनो, आपण पाहतो इथे जरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई आणि RS कोटनाका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये मला इथे आमंत्रित केलं सन्माननीय प्रशांत सरांनी। मी सन्माननीय आयोजक सुशांत तांडेल सर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय वैभव कडू सर आणि प्रशांत सरांचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि माझा प्रवास मात्र मी इथेच थांबवतोय आणि आपण ज्याप्रमाणे मला प्रेम दिलं त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे छत्र छाया आणि दिलीत, आपण सावली दिलीत, ती सावली अशीच असावी। आणि आताचा प्रवास माझा इथे संपतोय, काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी। धन्यवाद। पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि आमच्या ऑर्गनाइज कमिटी मुख्य या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य श्री वैभवजी कडू सर आणि सुशांतजी तांडेल यांना मी विनंती करू, त्याचबरोबर आमचे प्रशांत माळी सरांना विनंती करू की आपण आमच्या आजच्या दिवसभरामध्ये जो आवाज तुम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून या कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकला, अनुभवला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरतर या संपूर्ण सामन्यांचा आजचं हे विवरण तुम्ही ऐकलं। हिंदी शासकीय भाषा आणि त्या शासकीय भाषेवरचं हे प्रभुत्व, यासिन मर्चंट सर हे अलिबागचं एक मोठं नाव आहे, टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव आहे। अलिबागला खरतर क्रिकेटचा वारसा आहे। संदीप जगे सर, यासिन मर्चंट सर असे अनेक नामवंत, खरतर काका मात्रे सरांचा आम्ही उल्लेख करू, असे अनेक प्रतिभावंत कलाकार ज्या विभागाला बिलोंग करतात त्याच विभागातनं आज यासिन मर्चंट सर आपल्या समवेत मात्र जुळले गेले। त्यांचं दिवसभरामधलं समालोचन फार छान झालं, त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय। पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होईल तत्पूर्वी आपण खरतर काहीशी माहिती प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचूया। निलिमा यशवंत पाटील हिची क्रिकेट क्षेत्रामधील उत्कृष्ट कामगिरी हा लेख मात्र आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय, तो आपण जरूर रसिक प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय। खरतर माणसाच्या जीवनात विकासाचे नानाविधी पैलू पाहायला मिळत असतात, प्रत्येक जण आपापल्या परीनं जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न करतो। त्यातीलच नीलम पाटील ही एक उरण सारख्या
खेडा आणि शहरात लहानपणापासूनच जिला विविध खेळाची आणि वेगवेगळ्या स्पर्धेत मात्र भाग घेण्याची आवड असलेली निलिमा पाटील हिने शालेय जीवनात अनेक खेळामध्ये खरं तर सहभाग नोंदविला आणि नंबर सुद्धा पटकावले. अर्थातच तिथून पुढे मात्र तिचा प्रवास फार छान राहिला. 1993 ते 2000 पर्यंत ती मुंबईसाठी क्रिकेट खेळली. इंडिया ए साठी 1994 ला इंग्लंड वर्सेस इंडिया ए MIG क्रिकेट ग्राउंडवर तिने खेळ रंगवला. 2001 ते 2006 पर्यंत एअर इंडियासाठी तिने चांगला खेळ केला. इंग्लंड टूर केलं, मलेशिया आणि सिंगापूर टूर तिने केलं. खरं तर या 2001 ते 6 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्यानंतर 2007 ते 2009 या कालखंडामध्ये मुंबई BCCI साठी काही मॅचेस ती खेळली. मुंबई युनिव्हर्सिटी क्रिकेट कोच 2005 ते 6, त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन एक्झामिनेशन अंपायरिंग 2006 अशा काही मॅचेस तिने खरं तर कव्हर केला. अर्थातच आपण हा दृष्टिक्षेप टाकतोय रमाकांत अचरे सरांकडे 9 ते 10 वर्षांच्या मुलामुलींना कोचिंग सुद्धा खरं तर तिनं दिलं शिवाजी पार्क मध्ये. आणि त्यानंतर 2021 मध्ये रायगडसाठी सिलेक्टर म्हणून तिचं खरं तर मी म्हणेन एक चांगलं काम रोल राहिलं, ही भूमिका राहिली. 2021-23 मध्ये युथ स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी पुणे 15 ते 19 वर्ष 23 आणि त्याचबरोबर सिनियर मुलींसाठी स्पर्धा भरवण्यासाठी क्लबची स्थापना खरं तर निलिमा यशवंत पाटील यांनी केली. ही क्रिकेटची कारकीर्द आपण त्याचा उल्लेख करतोय. 2023-24 मध्ये सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी सिलेक्टर म्हणून जी भूमिका त्यांची राहिली तिचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. त्यानंतर यंदाचं वर्ष 2024-25 15 वर्षाच्या मुलींसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन सोबत ती कटिबद्ध आहे, कार्यरत आहे. आणि त्यामुळेच विशेष म्हणजे त्यावेळी इंग्लंड, मलेशिया, सिंगापूर येथे टूर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला क्रिकेटर म्हणून मुंबई, रायगड आणि आपल्या उरणचं नाव लौकिक करणारी निलिमा यशवंत पाटील ती खरं आपण पाहता प्रशांतजी माली यांची खरं तर मावस बहीण सुद्धा ती आहे. तिचा आपण मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. आज या गोष्टीची चर्चा आपण उरण प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या व्यासपीठावरून करतोय. तिचं आपण अभिनंदन करूया आणि पुढच्या वाटचालीसाठी या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आपण तिला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्स मध्ये. आमच्या समवेत आहेत शंतनू चव्हाण. शंतनू पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू असताना संदीप पाटील आणि त्याचबरोबर बंटी म्हात्रे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना थँक्यू सो मच यासिन सर. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच पुन्हा एकदा भेट होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि नक्कीच मॅच मध्ये खरं तर या व्यासपीठावर मात्र नक्कीच आपण हा विशेष सन्मान करतोय. प्रशांत माली सर आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर आमचे पाटील सर पाहायला मिळतील आणि स्पर्धेचे प्रणेते वैभव कडू सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फ्रेम मध्ये आपण हा विशेष सन्मान करतोय. निलिमा यशवंत पाटील यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर केला. आणि याच दरम्यान काय घडतं मॅच मध्ये, जे घडायला नको हवं होतं बॅटिंग टीम साठी अगदी तेच घडलं जात आहे. वैशाली स्पोर्ट्स सोनारी उरण JNPD हा संघ एज लागला आणि लेग स्लिप मध्ये पहिल्या अटम मध्ये बॉल हातातनं निसटला, परंतु दुसऱ्या अटम मध्ये त्यानं झेल टिपलाय. धाबे दणाणले असतील आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे, कारण त्याचं असं आहे मागच्या मॅचचा हिरो आणि या संपूर्ण करत स्पर्धेमध्ये ज्यानं अफलातून खेळ केलाय तो संदीप पाटील. पप्पू मात्र मी म्हणून या वेळेला अगदीच जोर का झटका है. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम अद्विक स्पोर्ट्स उरण होती आणि ती विकेट मैदानावरती आल्या. संदीप पाटील याला मात्र परतीचा रस्ता दाखवला. सोहेल धार पवार बेस्ट वर्सेस बेस्टची लढत पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूने जर का आपण पाहिलं तर सोहेल धार पवारनं मोठी विकेट मैदानामधून बाद केली आहे. अर्थातच कोण आउट झाला तर बॅट्समन संदीप पाटील बॅक टू पवेलियन पाहायला मिळाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतोय बंटी म्हात्रे. आपण पाहता सलामीला आला आणि त्याला साथ देतोय अलंकार खरत. हे 2 बॅट्समन पाहायला मिळतील. बंटी आणि अलंकार अशी हे जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग ट्रॅकवर कॅप्टन मिस्टर सोहेल धार पवार. सोहेल धार पवार
गोलंदाजच्या मोर्चावरती जर का आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. डीप कव्हर्स मध्ये फटका खेळला, रनआउटची शक्यता आहे, परंतु थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. आणि जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती आलेल्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या झाली आहे ती 1-5. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. सोहेलनं कॅप्टन कसा असायला हवा, सुरुवात कशी असायला हवी आणि फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून तुमच्या स्वतःवरचा विश्वास, बिलीफ, सेल्फ बिलीफ आणि सेल्फ इन्स्टिंक्ट आपल्याला पाहायला मिळालं. यावेळचा बॉल देखील पहा, अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र जरूर काम तमाम देखील झाला असता, परंतु जर का आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन अलंकार करत डेंजर झोन मध्ये धावत होता आणि यावेळच्या बॉलवरती 1 धावल्या. कॅप्टन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण यावेळी सोहेल धार पवारनं दाखवला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती. एक मोठा मासा गलाला लागलाय. छान खरं तर संगीतबद्ध असं हे वातावरण. डीजे मॅडी त्याच्या समवेत खरं तर आज त्यांची बोटांवरची जादू सादर करत असताना, बोटांवरची जादू आहे ना ही गोलंदाजानेही सादर केले. सोहेल आहे नाव. कॅप्टनला बाद केलं आणि या मॅच मध्ये मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र आता विचार विनिमय करायला भाग पाडलाय. पुन्हा एकदा आपण खरं तर खेळाडूबद्दल आपण चर्चा केली, ज्या खेळाडूचं आपण कौतुक केलं, अर्थातच निलिमा पाटील यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. त्यांची ही शॉर्ट अँड स्वीट विजिट आपल्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण त्यांना निरोप देत असताना पुढच्या वाटचालीसाठी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे मॅच मध्ये काय घडलं, शंतनू पहिल्या षटकाचा खेळ झाला, धावसंख्या 6, गडीबाद झाला 1. संयमानं इनिंगला पुढे न्यावं लागेल कारण महत्वाची मॅच आहे. जिंकलात तर सुपर 7 मध्ये क्वालिफाय होणार, पराभूत झाला तर टाटा बाय बाय. आणि त्याच्यासाठीच आपण पाहतोय की दोन्ही संघ मी म्हणेन विजयाचं एक स्वप्न घेऊन जे मैदानामध्ये उतरलेत ना त्या विजयाच्या स्वप्नाला गवसणी घालण्याचा प्रयत्न जरूर करतील. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज हर्षल. यावेळच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धावाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती 2 धावा देखील सहजरीतीने पूर्ण केल्या. जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अगदी सोहेल धारपावर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळाला होता. कॅप्टन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्याने धावा खर्च केल्या 6, विकेट्स घेतली 1. आणि आपण पाहता दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्लेच्या षटकासाठी इन्व्हाइट केला गोलंदाज मैदानावरती हर्षल गावंड पाहायला मिळेल, जो नवजीवन मुलेखंड टीमला बिलॉंग करत असतो. नाही, चांगला गोलंदाज आहे, चांगली क्वालिटी आहे, फिरकी, इन स्विंग, आउट स्विंग आणि कधी कधी खरं तर नकल बॉल ही तो फेकू शकतो. मॅन विथ अ गोल्डन आर्म. यावेळेला क्रॉस द लाईन, आडव्या पट्ट्यानं बॉलला फिरकावून दिलाय. मिड विकेट रिजन क्लिअर करेल बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. बंटी म्हात्रेच्या बॅटमधनं हा पहिला, अलंकारच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. रणसंख्या 4 न पुढे जात असताना पाहायला मिळतीये. डबल डिजिट मध्ये 12 या आकड्यावर. वरती पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल वरती जर का आपण चौकार पाहायला मिळाला. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा प्रकारचा खेळ मैदानावरतून रंगला. बॅट्समन स्ट्राईक एंड वरती अलंकार पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल हर्षल गावंड. यावेळचा लोवर फुल टॉस पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू होईल फर्रार. या बॉल वरती धावा मिळतील 4-4-4. आलाय चौकार. लेझी फिल्डिंग. कदाचित हा बॉल अडायला हवा होता. प्ले विथ पॅशन, ट्रस्ट युअर स्किल अँड द गेम विल रिवॉर्ड यू. गेम तुम्हाला रिवॉर्ड देईल, पण कधी तुमच्याकडनं 100% एफर्ट्स, डेडिकेशन्स, डिटर्मिनेशन खेळ करायला पाहिजे. नो डायची सिच्युएशन आहे. खरं या मरो या सिच्युएशन मध्ये जर का जिंकलात तर पुढे जाणार, जर का पराभूत झालात तर स्पर्धेतनं मी म्हणेन परतीचा प्रवास तुम्हाला घ्यावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये 100% कमिटमेंट खेळ करायला हवा. हा ही बॉल चॉप करायचं होतं. बॉल लांबडा बॉल मध्ये नाहीये संपर्क. स्विंग अँड मिस. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेच्या साह्याने पाहायला मिळेल कशा पद्धतीने बॉल डिव्हिएट झाला आउटसाइड द ऑफ स्टिक आणि येईल हा अजून एक डॉट बॉल. ऑफसाइडला बाहेर निघाले. चेंडू पडलाय. आउट स्विंग झाले. इट्स ब्युटिफुल पीस ऑफ आउट स्विंगिंग बॉलिंग. जर का आपण पाहतो तर गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते, परंतु
त्याला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही. यावेळच्या बॉल वरती देखील चेंडूला कट केला. कॉपीवॉक स्टाईल न फटका खेळला. बॉल 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा घेत चेंडू सी मारेशा पार चौकार. चौकार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिजे तर या षटकामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. हर्षल गावंडवरती हल्ला बोल केला जातोय. यावेळच्या बॉल वरती देखील स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. चेंडू सीमारेषा पार. या बॉल वरती देखील येतील धावा. रणसंख्या झाली ती 24. इक्वेशन रसिक प्रेक्षक विचारात आपण त्यांना अपडेट करूया. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 मध्ये आता धावा काढाव्या लागतील त्या 28. थोडस कठीण झालंय. दोन्ही टीम्स एकमेकांना खरं तर मी म्हणेन ओळखतायत. त्यांचे प्लस पॉइंट्स, त्यांचे मायनस पॉइंट्स, त्यांचे स्ट्रेंथ, त्यांची विकनेसेस त्यांना ठाऊक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम वैशाली स्पोर्ट्स JNPT. संदीप पाटील लवकर बाद झाले. बंटी म्हात्रे आणि अलंकार घरत्न अप्रतिम आणि कलात्मक स्ट्रोक सादर करत असताना अलंकारची खेळी 4 चौकार 2 सिंगल्स 1 सिंगल 2 डबल्सच्या साह्यानं 8 चेंडू 21 धावांची ही शॉर्ट अँड स्वीट इनिंग. अजूनही तो तग धरून उभा आहे. बंटी मात्र स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. 1 चेंडू त्यानं फेस केलाय. 1 या धावसंख्येवर तो खेळ करतोय. आता चेंज झालाय. एंड बदललाय आणि खाडी एंड कडनं मारा करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. स्पेल 2 मध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक खरं तर हे 3रं षटक असणार आहे. हे षटक निर्णायक ठरणार आहे. कारण या षटकामध्ये जर का एखादी विकेट आली तर मॅच वर पुन्हा एकदा पकड मजबूत करतील आणि मोमेंटम ग्रॅब करतील बॉलिंग करणारं युनिट टीम आपल्याला पाहायला मिळते. अद्विक स्पोर्ट्स. परंतु इथे जर का मी म्हणेन 10 ते 12 धावा जर का आला ना तर मॅच मध्ये पारडं जड होईल. ते वैशाली स्पोर्ट्स या टीमकडे. उर्वरित इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 28 धावा. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो बंटी म्हात्रे. समोर आहे टीम कॅप्टन सोहेल. इथे शफल होऊन मारायचं होतं बॉलला. डिलस्कोप स्टाईल न बॉलला मागच्या बाजूला. क्रिकेटमध्ये मिनिमम एफर्ट्स न जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी कोणतं तंत्र वापरलं जातं ते तंत्र म्हणजे डिलस्कोप. जिथे फक्त तुम्हाला बॉल कनेक्ट करायचा असतो. मागची बाजू तशी बॅकवर्ड रिजन जे आहे ना तशी आउटफील्ड फास्ट असते. चेंडू जर का इनफिल्ड क्लिअर केला ना की हमखास 4 धावा येतील. परंतु बॉल फसला. इथे फिरून मारायचं होतं. चेंडूची लाईन आपण पाहूया. पंच तटस्थ आणि येईल हा फेअर बॉल डॉट बॉल. सुदेश म्हात्रे सर खोपटा, सुरेश म्हात्रे सर मुळेखंड, राजेंद्र घरत सर नवीन शेवा आणि त्यांना सर्वांना खरं तर एकत्र आणणारे प्रशांत माले सर लेजंड खेळाडू, लेजंड पंच आणि उरण पंच असोसिएशन चे हे प्रेसिडेंट. आज ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण पंचांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुढ्यात टाकला फुलटॉस बॉल. इथे जज करत असताना बॉल खरं तर मी म्हणेन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. हर्षल आहेत. अगदी अग्रेशन हर्षलनं बॉल फेकून दिलाय. तोवर मात्र 1 धाव मिळतीये. शंतनू आता धावांचं समीकरण आहे ना ते 16 चेंडू आणि 27 राहिल्यात. चेंडू आणि धावा याच्यामधलं जे अंतर आहे ना ते काही ते 9 आणि 10 चा फरक आहे. 1-2 षटकार आले तर मॅच मध्ये प्रेशर थोडासा रिलीज होईल. परंतु विकेटच्या शोधात असतील सोहेल धारपवार. सोहेल धारपवार जर का पाहिला तर बेक्तोच्या शोधामध्ये आहे आणि ते प्रयत्न तो संघर्ष मैदानावरती करतोय. जर का त्याचे षटक पाहिला तर अगदी पहिल्या षटकामध्ये देखील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. परंतु इथे मिसफील झाली. आधीच कर्ज बाजारी त्यात आला उसना शेजारी अशा प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. जर का बॅकअप नसता तर जरूर या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला असता. नाही नक्कीच खरं तर मी म्हणेन कॉन्सन्ट्रेशन भंग झालं. एकाग्रता भंग झाली. म्हणूनच मॅच मध्ये फोकस्ड असावं. स्टे फोकस्ड, स्टे ऑप्टिमिस्टिक, स्टे डिटरमाइन आणि अशाच पद्धतीनं खेळ ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे असायला हवं. ती एकाग्रता, संयम, जिद्द, चिकाटी. येणारे चेंडू असतील 14 आणि धावा हव्यात त्या 23. चेंडू 14 म्हणजे या षटकामधले 2 चेंडू निर्णायक ठरतील. एखादी विकेट अजूनही आली तर मॅचचे फासे पलटतील. परंतु इथे मात्र ती विकेट देईल की सेन्सिबल बॅटिंग करतील अलंकार घरत.
मगाशी म्हटलं एकाग्रता जिथे जिथे भंग झाली तिथे तिथे हे प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. येईल भीमरचा नो बॉल प्लस फ्री हिट, गोलंदाजाला वॉर्न करतील आमचे पंच. पुन्हा एकदा तुम्ही असा चेंडू जर का हाताळलात तर मात्र तुम्हाला दंडित केले जाईल. फ्री हिटचा बॉल आणि आयडियल कॅन्डिडेट ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार घरत 11 चेंडू 22 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय. दिस इज हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस. इट्स बिग अँड ब्युटिफुल. अनदर 6. वातावरण थोडस थंड झालंय, दमट वातावरण आहे. वातावरणामध्ये कुठेही हवा नाहीये. वाऱ्याच्या विरोधात हा फटका सजवलाय आणि मॅच मध्ये मी म्हणेन चित्र पलटवलंय. 6 धावा मिळाल्या. कट करायचं होतं बॉलला. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर रेज द फिंगर अँड बॅटर इज सॉफ्ट डिस्मसल. एज अँड गॉन. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न आणि फलंदाज कोण बाद होतोय. अलंकार घरत ज्याच्या बॅट मधनं 28 धावा आल्या. इक्वेशन आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया आणि त्यानंतर ऐकूया एक सुमधुर संगीत. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेक नव्हे तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालं, कारण 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीस 12च्या सरसरीने एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36. उर्वरित 12 चेंडू 16 धावा. आता चेंडू आणि धावांचं अंतर आहे ना फक्त 4 सरळ. एखादा चौकार आणि मॅच रन बॉल या इक्वेशनला येईल. मॅथमॅटिकली फार सोपं आहे, परंतु वारा तिथे मंदावलाय. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना पोषक आणि पूरक असे वातावरण असताना या मॅच मध्ये गोलंदाजी करणारे टीम कडनं कशा पद्धतीनं चेंडू फेकले जातील आणि जर का एखादी विकेट मॅच मध्ये जर का आली तर पुन्हा एकदा बॉलिंग करणारे युनिट मात्र नक्कीच कशा प्रकारे कमबॅक करतील हे सुद्धा आपणास पाहावयास मिळेल. मॅच अजूनही समसमान आहे. मॅच मध्ये अजूनही मी म्हणेन दोन्ही संघांना समसमान संधी आहे. काहीशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. याच उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरंतर एक विशेष सन्मान केला गेला. नयन कट्टा सरांचा, अर्थातच नावाजलेले कोच नयन कट्टा सरांचा मात्र उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र विशेष सन्मान केला गेला. उरणचे मी म्हणेन उल्लेखनीय कामगिरी करणारे क्रिकेट कोच नयन कट्टा सर यांनी उरण तालुक्यातील अनेक खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देऊन तांत्रिक दृष्ट्या खरंतर सक्षम सुद्धा बनवलंय. तांत्रिक म्हणजेच टेक्निकली साऊंड बनवलंय आणि उरण तालुक्यातील अनेक खेळाडू आज मात्र महाराष्ट्र आणि मुंबई संघाकडून विविध वयोगटात मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच जागतिक क्रिकेटचे नियम तयार करण्याचे अधिकार जे आपण मेलबर्न क्रिकेट काउन्सिल MCC इंग्लंड या टीमकडे असतात. अर्थातच त्याही नियमांना चॅलेंज करत असताना नयन कट्टा सरांनी त्या नियमांमध्ये सुचवलेले बदल सुद्धा खरंतर MCC न मान्य केले. ही महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. MCC म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये. भारतीय संघाचे 2 खरंतर सिनियर खेळाडू तिथे असतात. त्याच्यामध्ये 2021 ला जेव्हा पुन्हा एकदा पुनर्बांधणी झाली तिथे युवराज सिंगची खरंतर मी म्हणेन निवडी झाली होती. त्या समितीचे ते सदस्य सुद्धा होते आणि अशा MCCच्या पॅनलला चॅलेंज करत असताना मात्र काही नियमांमध्ये जे बदल झाले ते खरं तर सुचवले होते आपल्या नयन कट्टा सरांनी. ही विशेष गोष्ट आपण जरूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उरण प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजक सुशांत दादा तांडेल, वैभव दादा कडू, प्रशांत जी माली सर आणि महेश जी म्हात्रे यांनी मात्र त्यांना स्वतः घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यासाठी आम्ही आयोजकांचा आभार व्यक्त करू. आणि हा बॉल फरार झालाय. स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्याच बॉलवर षटकार आला. इरादे स्पष्ट झाले. मॅचवर पकड मजबूत केली. मॅच आता फसली आहे ती बॉलिंग करणाऱ्या युनिट साठी आणि मी म्हणेन बॅटिंग करणारी टीम या मॅच मध्ये पूर्णपणे खरंतर मॅचवर पकड मजबूत करत असताना
जो संघ 2 सामने जिंकला ना तो संघ लास्टच्या मॅच मध्ये 2 दिवसामध्ये पराभूत होताना पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये पाहूयात पलटवार केला जाईल का. 11 बॉल आणि 10ची आवश्यकता असताना जर का आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला अडविक स्पोर्ट्स उरण संघ. परंतु जर का पाहिलात तर गोलंदाजी करत असताना देखील कुठेतरी जर का आपण पाहिलात तर यावेळच्या बॉलवरती रन आउटची विकेट. मैदानावरतून मोठा धक्का. जतीन म्हात्रे जो नवीन सेवा टीमला बिलॉंग करत असतो त्याला मात्र आपली विकेट रन आउटच्या स्वरूपामध्ये बहाल करावी लागते. दुसरा आउटची विकेट पाहायला मिळाल्या. 10 बॉल आणि अजूनही 10 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळेल. जर का उद्याच्या दिवसामध्ये पाहिलात 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रीशा ऑडिओस अँड साक्षी व्हिडिओ मोठीजी गोवटणे 9-9 ज्या टीमचा टीम कॅप्टन निहाल नाईक पाहायला मिळेल. त्यानंतर जर का पाहिलं तर अक्कादेवी चॅम्पियन्स स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अजय 71 मोठीजुई तर टीमचे कॅप्टन अंकेश कामोडकर पाहायला मिळणार आहे. आणि अक्षय स्मृती मरुवाई विंदने टीमचा कॅप्टन आकाश म्हात्रे आकाश पाटील आणि त्यानंतर जर का पाहिलं तर न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटीजुई या टीमचा टीम कॅप्टन वैभव पाटील पाहायला मिळणार आहे. आणि सर्व जर का पाहिलं तर पहिली मॅच निहाल नाईक आणि अंकेश कामोडकर आपण 8:30 वाजता आपली रिपोर्टिंग आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पोहोचवायची आणि 9:30 पहिला बॉल या मैदानामध्ये टाकला जाईल. विद्यमान परिस्थिती काय म्हणते तर येणारे चेंडू असतील 10 आणि धावा काढायचे ते 9. स्विचचा प्रीमिडिएटेड स्ट्रोक. बॉल तर मिस झालाय. विकेट किपर चूक करेल. बॅकअप मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन गली रिझन मध्ये एक धाव मिळेल आणि बायचा इशारा पंचांचा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खर तर यावेळेला आपण जर का बघितलं गेलं तर बॉल डॉट काढायला हवा होता. विकेट किपरनं हलकी चूक झाली जिथे मात्र एक चोरटे धाव अंकित होत असताना आता 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फायटिंग स्पिरिटनं मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल. ते गोलंदाज नरेश वाघे या गोलंदाजाला. संकटाच्या वादळानंतर पुढे सुखाचा किनारा भेटतोच त्या अगोदर वादळांशी 2 हात करून लढता आलं पाहिजे. लढण्याचा प्रयत्न केला. फिरून मारलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी म्हात्रे फायटिंग स्पिरिट असणारा फलंदाज त्याच्या बॅटमधनं आलाय. हा घणाघाती प्रहार षटकार. व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर फिल्डिंग टीम. काहीशा चुका आणि त्यानंतर मात्र नक्कीच मॅच मध्ये पुनरागमन करू शकले नाहीयेत. आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. या मॅच मध्ये आता राम राहिला नाहीये. 8 बॉल आणि 2 धावा असं साधं सोपं समीकरण. इझी टू चेस डाऊन. नरेश बॉटम हॅटचा वापर करत असताना सॉफ्ट हँडना बॉल ढकलून दिलाय. जस्ट अ सिंगल. क्विक कॉल फॉर अ सेकंड आणि 2 धावा कंप्लीट होतील. विजयी होईल तो बॅटिंग टीम वैशाली स्पोर्ट्स टीम सोनारी JNPT. अभिनंदन फॉर क्वालिफाइंग इनटू सुपर 7 अँड हार्ड लक टीम आद्विक स्पोर्ट्स उरण. तुम्हाला मात्र नक्कीच आपण खरं तर या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या लवकरात लवकर विसरून मात्र आपल्या इंडिव्हिज्युअल गेम वर तुम्ही फोकस कराल आणि पुढच्या काही सीझन साठी आम्ही देऊ तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. इथे आपण पुन्हा एकदा थांबूया आणि जरूर